नागपूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या सीताबर्डी मार्केट आणि गर्दीच्या परिसरातून गेल्या काही महिन्यात सर्वसामान्य नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या। या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली होती। या मोहिमेला आता मोठे यश आले असून सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक विश्लेषण आणि IMEI क्रमांकाचा माग काढून वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे तब्बल 55 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत। या जप्त करण्यात आलेल्या सर्व मोबाईलची अंदाजे किंमत 9,60,000 रुपये आहे। आज एका अधिकृत कार्यक्रमात हे सर्व 55 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुस्थितीत सुपूर्द करण्यात आले। आपला महागडा आणि महत्त्वाचा डेटा असलेला फोन सुरक्षितपणे परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले आणि त्यांनी नागपूर पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार मानले। आज दिनांक 13/6/26 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी शहर नागपूर शहर येथील हद्दीतून सर्वसामान्य नागरिकांचे मिसिंग झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन सीताबर्डीकडील पोलिसांनी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढून व त्यांचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 55 मोबाईल फोन हे आपण रिकवर केलेले आहेत आणि त्या मुद्देमालाची एकूण किंमत आहे 9,50,000 रुपये। एवढी ते सर्व मोबाईलची किंमत आहे। यामध्ये जे आमचे तपास पथक आणि वाहन चोरी पथक आहे यांनी अत्यंत कौशल्याने त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून सदरचे मोबाईल जे हस्तगत केलेले आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, सह पोलीस आयुक्त माननीय विनेता साहू मॅडम, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर, तसेच अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नागपूर शहर, श्री किरण पोपरघट सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सीताबर्डी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यामध्ये मनीष कोल्लटकर, क्राईम PI, श्याम वारंगे, पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे आणि पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे आणि पोलीस शिपाई विक्रम सिंग ठाकूर यांनी सर्वांनी अथक प्रयत्न करून सदरचा मुद्देमाल हा हस्तगत करून आज रोजी सर्वसामान्य जनतेला माननीय झोन 2 मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना परत देण्यात आलेला आहे।